महायुतीचं खातेवाटप होण्याआधीच धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राजकारण चांगलंच तापलंय। या प्रकरणाशी वाल्मिक कराडांचा संबंध असल्याचा थेट आरोप शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा मानला जातो। त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा देखील आरोप केलाय। तर वाल्मिक कराडाचा संबंध कोणाशी आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। दरम्यान तपासात दूध का दूध पाणी का पाणी होईल असं धनंजय मुंडे यांनी देखील सांगितलंय। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता? आम्ही कोणाबरोबर फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही। तुमच्याबरोबर फोटो आहेत पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही। अशा प्रकारे हत्या झाली आहे की त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही। हे बघा, या घटनेमध्ये ज्यांनी कुणी या आरोपींनी जशा पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केलेली आहे त्यांना फाशी झाली पाहिजे। पोलीस यंत्रणा त्यामध्ये आहे। आता त्यांनी ही केस पण सीआयडीकडे दिलेली आहे। ह्या सर्व गोष्टी म्हणलं ना मी आपल्याला की दूध का दूध पाणी का पाणी निघणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।